हरे कृष्णा मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचे स्वयंपाकघर किंवा किचन, ज्याला रसोई म्हटलं जातं, ते कुठं असावं. त्याआधी आपण जाणून घेऊया अग्नी तत्व. घरातील अग्नी तत्व, जे अग्नी तत्व आहे, घरातील अग्नी तत्व अग्नी दिशेचा एक एरिया आहे. अग्नीचा एक एरिया आहे, अग्नीची एक दिशा आहे. त्या दिशेमध्ये स्वयंपाकघर असावं लागतं. जर अग्नी तत्व तुमचं खराब होईल तर तुमच्यामध्ये हेल्थ इश्यू येऊ शकतात, पोटाच्या तक्रारी येऊ शकतात, कर्ज अंगावर चढू शकतं, भरपूर प्रॉब्लेम येऊ शकतात, सुस्ती मनामध्ये येऊ शकते, आळस मनामध्ये येऊ शकतं. आणि जर अग्नी तत्व चांगलं असेल तर तुमची हेल्थ चांगली राहते, तुम्ही एनर्जेटिक राहता, तुम्ही तंदुरुस्त राहता, तसेच तुमच्याकडे पैसा भरपूर येतो, वेल्थ भरपूर बनते, अपॉर्च्युनिटीज भरपूर येतात, ग्रोथ चांगली होते. त्यामुळे अग्नितत्व ह्या दिशेसाठी भरपूर कारक असं आहे. तर जाणून घ्या स्वयंपाकघर कुठे असावं. जर तुमच्या घरामध्ये साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय दिशा, जिला साऊथ ईस्ट म्हटलं जातं, जी साऊथ आणि पूर्वेच्या मध्ये येते, तिला आग्नेय दिशा म्हटलं जातं. या दिशेत जर स्वयंपाकघर असेल तर ते सगळ्यात उत्तम, फायदेशीर आणि लाभदायक असतं. कारण आग्नेय दिशा, तिला आग्नेय का म्हटलेलं आहे, कारण ती आगीची दिशा आहे. त्यामुळे जे काही आगीची कामं आहेत ती त्या दिशेत असावी. तसेच तुमच्या घराचं मीटर किंवा MCBs किंवा वायरिंगचे भरपूर गोष्टी ह्या आग्नेय दिशेत बाहेरच्या साईडला असाव्या. ते पण तुम्हाला भरपूर फायद्याचं ठरू शकतं. तसेच घरातील काही लोक चुकून ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे ESC जिला म्हटलं जातं, ईस्ट ऑफ साऊथ ईस्ट म्हणजे साऊथ ईस्टच्या म्हणजे आग्नेयच्या पूर्वेला काही लोक स्वयंपाकघर बनवतात. हे खूप चुकीचं आहे. या ठिकाणी तुम्हाला वास्तुदोष लागू शकतं. हे तुम्हाला लाभदायक नाही, हे भरपूर अडचणी तुम्हाला देऊ शकतं. तसेच स्वयंपाकघर अजून कोणत्या दिशेस असावं तर ती दिशा आहे दक्षिण दिशा, जी म्हणजे साऊथ दिशा. प्रॉपर दक्षिण दिशेत जर स्वयंपाक असेल ते पण सर्वात लाभदायक, फायदेशीर आणि उत्तम मानलं जातं. तसेच स्वयंपाकघर तुमचं नॉर्थ वेस्टमध्ये म्हणजे वायव्येत एक जण बनवतात, वायव्येत स्वयंपाकघर नसावं. त्यानंतर स्वयंपाकघर असावं तर फक्त पश्चिम दिशेत असावं. पश्चिम म्हणजे प्रॉपर वेस्ट दिशेत स्वयंपाकघर असावं. ह्या दिशेत स्वयंपाकघर असेल तर ते पण तुम्हाला फलदायी, लाभदायक आणि फायदेशीर ठरतं. भरपूर ऑपॉर्च्युनिटीज घेऊन येऊ शकतं, कारण ग्रोथ भरपूर होऊ शकते. पश्चिम दिशा ही पैसा वाढवण्याची दिशा आहे. त्यामुळे पश्चिम दिशेतून जर स्वयंपाकघर असेल तर ते तुमचं एक ग्रोथ चांगली बनवते, पैसा पण चांगला राहतो, कर्ज तुमच्या अंगावर चढत नाही, अशी दिशा आहे. त्यानंतर स्वयंपाकघर नसावं तर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेत अजिबात स्वयंपाकघर नसावं. हा सगळ्यात मोठा वास्तुदोष आहे. मी मागं सांगितलेलं आहे, नैऋत्य दिशेस जर खराब असेल तर किती मोठा वास्तुदोष होतो. त्यानंतर नॉर्थ, उत्तर किंवा ईशान्य कोण किंवा पूर्व म्हणजे ईस्ट, नॉर्थ, उत्तर, ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य कोण, ह्या दिशेस स्वयंपाकघर नसावे. ह्यामध्ये पण वास्तुदोष मोठा लागू शकतो, भरपूर वास्तुदोष होतो आणि त्यानंतर तुम्हाला भरपूर त्रास बघायला मिळतील. फक्त स्वयंपाकघर तुमचं असावं तर स्वयंपाकघरासाठी या 3 जागा सगळ्यात बेस्ट आहेत. पहिली म्हणजे आग्नेय कोण साऊथ ईस्ट, दुसरी म्हणजे प्रॉपर दक्षिण साऊथ, तशीच तिसरी म्हणजे प्रॉपर वेस्ट पश्चिम. ह्या 3 दिशेत स्वयंपाकघर असेल तर ते तुम्हाला सगळ्यात फलदायी आहे. स्वयंपाकघरामध्ये काही लोक किचन कट्टा जो बनवतात, म्हणजे जो ओटा आपण म्हणतो किंवा किचन कट्टा म्हणतो, त्याच्यावर टाईल्स लावतात, फरशी टाकतात, ग्रॅनाईट टाकतात. ते शक्यतो रेड कलरचं असावं. जर तुमचं किचन साऊथ आणि आग्नेयमध्ये असेल तर तुम्हाला लाल कलरमध्ये किंवा लाल कलरच्या रिलेटेड कलरमध्ये किचन कट्टा बनवायचा आहे. तो तुम्हाला फायदेशीर होऊ शकतो. काही लोक इथे ब्लॅक कलर यूज करतात, ब्लॅक आणि ब्ल्यू अजिबात यूज करू नये. ब्लॅक आणि ब्ल्यू हे उत्तरेचे कलर आहेत, म्हणजे हे पाण्याचे कलर आहेत आणि तुम्ही आगीमध्ये जर पाणी घालाल तर त्याचे दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे तुमच्या अंगावर कर्ज चढू शकतं. त्यामुळे साऊथ आणि साऊथ ईस्ट म्हणजे प्रॉपर आपली आग्नेय दिशा आणि प्रॉपर दक्षिण दिशेस जर स्वयंपाकघर आहे तर तुम्ही रेड कलरमध्ये टाईल्स वापरू शकता. रेड कलर रिलेटेड टाईल्स वापरू शकतात. किचन कट्टा, ग्रॅनाईट वगैरे रेड कलर रिलेटेड वापरू शकता. तसेच पश्चिमेस जर किचन असेल,
प्रॉपर वेस्ट दिशेस जर किचन असेल तर इथे तुम्ही ऑफ व्हाईट कलर वापरू शकता किचन कट्ट्याला. आणि तिन्ही दिशेस तुम्ही प्रॉपर जर रेड वापरूच शकत नसाल बाकी 2 दिशेत, तर प्रॉपर तिन्ही दिशेस ऑफ व्हाईट कलर वापराल तर ते सगळ्यात उत्तम राहील. ते तुम्हाला फायदेशीर राहील आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये ग्रोथ अपॉर्च्युनिटीज वाढू शकतात. जर ह्या तिन्ही दिशेत किंवा आग्नेय दिशेत स्वयंपाकघर नसेल तर भरपूर मोठा वास्तुदोष होतो. चुकीच्या दिशेस, आग्नेय दिशेस जर चुकीच्या गोष्टी असतील तर वास्तुदोष होतो. त्यामध्ये आळस, सुस्ती, कर्ज अंगावर चढतात, लोन भरपूर होतं, अपॉर्च्युनिटीज कमी होतात, ग्रोथ कमी होते, ह्या गोष्टी बघायला मिळतात. ह्या होते स्वयंपाकघर कुठे असावे यासाठी मी बनवलेला व्हिडिओ. अजून तुम्हाला शंका असतील, तुमच्या अजून काही त्रुटी अटी असतील तर मला पर्सनल कॉन्टॅक्ट करू शकता. हरे कृष्णा.